नमस्कार. रजनी एकल चॅनेलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आपण अंडा फ्राय कसं करायचं, मसाला अंडा फ्राय कसं करायचं ते बघूया. त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघूया. हे अंडे आहेत, आपल्याला जितकी पाहिजे तेवढी घ्यायची अंडे. हे टोमॅटो 1 वाटी, कांदा 1 वाटी, ओलं खोबरं अर्धा वाटी, लसणाच्या 5-7 पाकळ्या आणि आलं अर्धा पाऊण इंच, कोथिंबीर, लाल तिखट आहे 4-5 चमचे घेतले, चवीपुरतं मीठ, हळद थोडी अर्धा चमचा, मिरेपूड पाव चमचा, गरम मसाला 1 चमचा, धने पावडर 2 चमचे, अर्धा चमचा जिरेपूड. आता हे 4 माणसांच्यासाठी आहे अंडी. तर ह्या मसाला आपण भाजून घ्यायचा आहे. कांदा टोमॅटो आणि ओलं खोबरं भाजून घ्यायचं आहे आणि नंतर मग मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. आता हे तेल गरम करायला ठेवायचं आपण कढईमध्ये आणि कांदा भाजून घ्यायचा याच्यामध्ये. चांगला असा थोडा लालसर खरपूस होईपर्यंत भाजायचा आहे आणि भाजत आला की त्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचा आहे. आता हा कांदा चांगला भाजत आलाय तर त्याच्यामध्ये आता टोमॅटो टाकून द्यायचं आणि हा पण चांगला थोडा भाजायचा. आता हा टोमॅटो पण चांगला शिजत आलाय, कांदा आणि टोमॅटो दोन्ही पण. आता ह्याच्यामध्ये खोबरं टाकून द्यायचं आपण आणि खोबरं पण थोडंसं भाजायचं, थोडं खरपूस होईपर्यंत भाजायचं. हे आता खोबरं पण चांगलं भाजलंय, कांदा टोमॅटो खोबरं चांगलं व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे. तर आता ह्याच्यावर लसूण टाकायचे आणि गॅस बंद करून घ्यायचा आणि थंड झाले की हा मसाला कोथिंबीर घालून ह्याच्यामध्ये कोथिंबीर आलं घालून मिक्सरला बारीक करून घ्यायचा आणि मग अंड्याचं फोडणी टाकायला घ्यायचं मसाला. आता हे आपण थंड झाल्यावर मिक्सरला लावून देऊया. आता या अंड्यांना आपण असे थोडे काप मारून घ्यायचे प्रत्येक अंड्याला. आणि हे कढईमध्ये आता तेल गरम करायला ठेवलेलं आपण. तर त्याच्यात हे मिरेपूड थोडीशी टाकायची आणि त्याच्यामध्ये हे अंडे टाकायचे करायला. चांगले हलवून घ्यायचे तसे. म्हणजे प्रत्येक अंड्याला चांगला असा मिरेपूड चांगले व्यवस्थित लागले पाहिजे, अशा ह्यानं ते व्यवस्थित हलवून घ्यायचे असं. पुन्हा हे प्लेटीमध्ये काढून घ्यायचं. आता ह्याच्यातच आपण तेलाची फोडणी करून घ्यायची आहे. आता हे तेल चांगलं तापलेलं, ह्याच्यात जिरे मोहरी थोडी टाकून घ्यायची आणि तडतडलं की त्याच्यावर थोडं हळद आणि लाल तिखट टाकून घ्यायचं. तडतडलं की थोडं हळद आणि हे लाल तिखट टाकून घ्यायचं. चांगलं हलवायचं आहे त्याला आणि त्याच्यावर हा मसाला टाकून चांगला हलवून घ्यायचा व्यवस्थित.
आणि ह्याला थोडं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। याच्यामध्येच आता आपण धने पावडर आणि गरम मसाला आणि जिरे पावडर टाकून घ्यायचे आणि हे मसाले सगळ्याला व्यवस्थित आपण हे करून घ्यायचे, भाजून घ्यायचे। त्याला चांगलं तेल सुटेपर्यंत मसाला हा भाजून घ्यायचा व्यवस्थित। त्याच्यावर आपण मीठ पण टाकून घ्यायचं आहे। थोडं एक 5 मिनिटं त्याला व्यवस्थित छान भाजून घ्यायचं। मसाले चांगले भाजले तरच त्याला टेस्ट छान येते अशी खमंग, त्यामुळे थोडं व्यवस्थित भाजून घ्यायचं। आता हे चांगलं भाजलेला मसाला ह्याच्यातनं तेल सुटायला लागलं, तर आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं उगीच अंगाबरोबर त्याच्यात पाणी घालायचं आहे। जास्त पाणी घालायचं नाही, आपण फ्राय करायला लागलो अंडे, त्यामुळे त्याच्यामध्ये ही अंडी टाकून घ्यायचे। असे अंडे छानपैकी ह्याच्याबरोबर मसाला कवर करून घ्यायचा आहे ना। थोडे एक 5 मिनिटं शिजू द्यायचं आहे, म्हणजे हे थोडा अंड्यामध्ये पण मसाला मिक्स होईल, आपण काप त्याला दिलं त्यामुळं। आणि थोडं गरमच मग खायला घ्यायचं आहे काढून। तर आता हा आपला अशा प्रकारे अंडा मसाला तयार झालेला आहे। चपाती बरोबर किंवा फुलक्यांच्या बरोबर छानच लागतंय, तुम्ही पण करून बघा। याला थोडा वेळ आपण 5 मिनिटं झाकून ठेवूया। आता हे अंडी आपली तयार आहे मसाल्यातली, छान दिसाय पण लागलेत, लाल भडक अशी छान झाली असणार आहेत छान। तर अशा पद्धतीने आपला अंडा मसाला फ्राय, चमचमीत अंडा मसाला फ्राय तयार आहे। तर तुम्ही पण ही रेसिपी करून बघा आणि तुम्हाला कशी वाटली ते नक्की कळवा। तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। आपण पुन्हा एकदा भेटूया आणखी दुसऱ्या रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।